परभणी जिल्ह्यातील पूर्णा नगरीचे भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ते श्री सरस्वती भवन शिक्षण संस्था शाखा बिडकीचे क्रीडा शिक्षक मास्टर अनिल कांबळे व प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला भगवानराव साळवे कांबळे या दोन्ही शिक्षक पती पत्नीचा राष्ट्रीय उत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार केवळ या दोघा पती पत्नींना मिळाला नसून तो संपूर्ण पुणेकरांसाठी नव्हे तर मराठवाड्यासाठी श्री सरस्वती भवन शिक्षण संस्था व भीमाशंकर पाडळकर मनुष्य महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यासाठी गौरवाची बाब आहे। हजारो विद्यार्थी घडवणारे दाम्पत्य यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली एसआय पीएसआय डॉक्टर वकील इंजिनियर शिक्षक व हजारो खेळाडू घडून राज्य व राष्ट्रपतीवर विद्यार्थ्यांचे नाव लौकिक केले आहे। हजारो महिला पुरुष मुलींना समदूषण करून चांगल्या मार्गाने लावण्याचा तो सतत प्रयत्न करत असतात। गोरगरीब गरजू लोकांना मदत करणे हा त्यांचा विशेष उपक्रम होय। वृद्धाश्रमातील वृद्धांशी संवाद साधणे, भोजनदान, रक्तदान यासारख्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणे अशा जोडप्यांना हा राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। समाजसेवा अंगी असलेले मास्टर के अनिल कांबळे यांना या अगोदर अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुरस्काराचे उत्तर देताना प्राध्यापक मास्टर अनिल कांबळे यांनी तिरस्कार ते पुरस्कार हा पर्वा सोपा नाही। पुरस्काराने माणसाच्या जबाबदाऱ्या वाढतात व काम करण्यास ऊर्जा मिळते। जे मुलं वडिलांचे लाखो रुपये खर्च करतात त्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, मग त्यांच्यावर जीवापाड आपण लाखो रुपये पगार मिळवतो, त्यांना किती जीव लावावा पाहिजे आणि तेच काम मी करत असतो असे मत मास्टर अनिल कांबळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले। सदरील पुरस्कार माझी आई वडील काशीबाई व रामभाऊ कांबळे, माझे मोठे बंधू प्राध्यापक डॉक्टर दयानंद कांबळे, ज्या ज्या शिक्षकांनी मला घडवले त्या सर्व गुरुजनांचा आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना समर्पित करतो असे भावनिक उद्गार बोलताना मास्टर अनिल कांबळे यांनी काढले। या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला साळवे यांनी पुरस्कार घेताना असताना सदरील पुरस्कार आपल्या पत्नीनेही आपल्यासोबत स्वीकारावा अशी आयोजकास विनंती केली। हा पुरस्कार त्यांनी आपल्या पती अनिल कांबळे यांच्या हस्ते स्वीकारला। या कार्यक्रमात विशेष बाब अशी दिसून आली की या कार्यक्रमात शिवाजीराजे जाधव लखनजी जाधव यांचे वंशज 15वे यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला। कालिका माता मंदिर सभागृह नाशिक येथे DS फाउंडेशन यांच्या वतीने भारतातील 80 शिक्षकांना राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन अशोकराव दुधाटे, विजय दौरे व संपूर्ण टीमने केले। समृद्धी मराठी न्यूजसाठी सुमेध मस्के। विचार मंचावर उपस्थित आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय जाधव दादा, पुरस्कार कुणाच्या हाताने घ्यावा यालाही नशीब लागतं आणि साक्षात मासाहेब जिजाऊंच्या वंशजाच्या हाताने हा पुरस्कार मिळावा याने आमचं सर्वांचं भाग्य होतं। पुरस्कार मिळाला, जबाबदारी वाढली सर्वांचीच। परभणीकर आहेत तिथे दोघं जण माझ्या गावचे आहेत। अच्छा लगा पुरस्काराने माणसाला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते आणि जे आपण काम केले त्याच्यापेक्षा अधिक काम कसं करावं याची जबाबदारी वाढते। खरं जर पाहिलं तर अशोक विजयादशमी आमच्या संस्कृतीत खूप मोठी आहे आणि हा अशोक, ही विजया आणि दुधारे म्हणजे दशमी असा त्रिवेणी संगम, यातून जी प्रेरणा आम्हाला मिळाली। सम्राट अशोकांच्या काळामध्ये सम्राट अशोकांनी 84,000 बौद्ध स्तूप बांधले होते आणि मला असं वाटतं की गेल्या 11 वर्षापासून जवळपास 8,000 तरी पुरस्कार आपल्या हाताने वितरित झाले असतील आणि पुढील भविष्यामध्ये 84,000 पुरस्कार, 84,000 लोकांचं गुणगौरव आपल्या हातून झालं पाहिजे। आपण सर्व शिक्षकात समाज रत्नांनी सन्मान झालेले काही लोक आहेत। मी सतत माझ्या शिक्षकांना, शिक्षक बंधू भगिनींना सांगत असतो की मला जर 1 लाख पगार असेल आणि 1 लाख रुपये पगार खर्च करणाऱ्या मुलावर, माझ्या मुलीवर मी जर जीवापाड प्रेम करत असेल तर 1 लाख रुपये ज्या मुलांच्या जीवावर मी कमवतो त्यांच्यावर मी किती जास्त प्रेम केलं पाहिजे ही प्रेरणा आपण घेतली पाहिजे। आपण आपल्या विद्यार्थ्यांना, एक शिक्षक नाही, आता शिक्षकाकडे एक भक्षक या दृष्टिकोनातून लोक बघत आहेत, म्हणून शिक्षकातला पालक जागरूक झाला पाहिजे। ज्या शाळेच्या, ज्या कॉलेजच्या गेटमध्ये जेव्हा आम्ही जातो त्या गेटच्या आतमध्ये आपल्यातला बाप, आपल्यातली आई ही तिथे गेली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांचा आपण काळजी घेतली पाहिजे, त्यांना प्रेरणा दिली पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे। बहुतांशी सर्वच शिक्षक हे क्रीडा शिक्षक आहेत। पाठे धरणारे मास्टर आपने नहीं पहचान नाही, मास्टर अनिल कांबळे माझाही ब्लॅकबोर्ड फोडा नाही। खूप काम करत असताना, हे सर्व करत असताना 2 गोष्टीला या ठिकाणी मी स्मरण करतो। माझ्या वडिलांची प्रेरणा, माझ्या आई काशीबाईंची प्रेरणा, माझे मोठे बंधू डॉक्टर दयानंद कांबळे यांची प्रेरणा
आणि ज्यांनी ज्यांनी आयुष्यामध्ये तिरस्कार केला त्या तिरस्कारापासून या पुरस्कारापर्यंत पोहोचवण्यासाठी जी जी शक्ती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्या पाठीमागे उभी राहिली त्या सर्वांना हा पुरस्कार मी डेलिकेट करतो. विशेष करून माझी पत्नी, मला असं वाटतं की दादा हे पहिलं व्यासपीठ असेल किंवा तुमचा पहिला कार्यक्रम असेल जिथं पती पत्नी दोघांचाही सत्कार झालाय आणि ही गोष्ट मला अभिमानाची वाटते. मी तिला बोललो होतो, तिचा प्रस्ताव जेव्हा पाठवला तेव्हा तिच्या माहेरच्या नावाने पाठवला होता, म्हणून माझं नाव नको बा, कांबळे कांबळे 2-2 पुरस्कार तुम्ही देताल की नाही संशय होता मला. पण साळवेंना त्या माध्यमातून पुरस्कार मिळाला, माझ्या पत्नीलाही पुरस्कार मिळाला, मलाही मिळाला. मी एवढंच सांगेन की पुरस्कार हा माणसाची जबाबदारी वाढत असतो. आपण दिलेला मान सन्मान, आपण दिलेला पुरस्कार नक्कीच आम्हाला ऊर्जा देणार आहे, भविष्यात काम करण्यासाठी आम्हाला प्रेरणा ठरणार आहे. 2021ला ज्यावेळेस तुम्ही क्रीडारत्न पुरस्कार मला दिला होता तेव्हापासून आज या पुरस्कारापर्यंत येईपर्यंत खूप कामं करावी लागली, जबाबदारीनं वागावं लागलं. अशीच पुरस्कार आपण सर्वसाधारण कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या माणसांना देऊन प्रेरणा देता. ही प्रेरणा आयुष्यात खूप काम करण्यासाठी असते. इथं आलेल्या सर्वच पुरस्कार प्राप्त माझ्या सहकाऱ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. आपण आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल आपले सर्वांचे विशेष आभार मानतो. विशेष करून मी जाधवांपुढे तिळावर मुजरा करतो, पण आपल्या हाताने हा पुरस्कार मिळाला हे मी आमचं भाग्य समजतो. आणि आता दादांनी बोलले की छत्रपती मित्रमंडळाचं काहीतरी त्यांचं काम खूप मोठं आहे. खूप खूप अभिमान वाटला मला दादा की आता कुठंतरी महाराष्ट्रातल्या माणसानं महाराष्ट्रातल्या माणसासारखं शिवरायांच्या विचारासारखं वागलं पाहिजे. आपल्या सर्वांना या ठिकाणाहून शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. मला बोलण्याची संधी दिली, आपण आम्हाला ऐकून घेतलं आणि पुरस्कारासाठी बोलवलं. आपले खूप खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.